पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। यंदाचं साहित्य संमेलन स्थगित करण्यात आलेलं आहे। नाशिकमध्ये 27 ते 29 मार्च दरम्यान संमेलन आयोजित करण्यात येणार होतं। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साहित्य संमेलन स्थगित करण्यात येत असल्याचं आता समोर येत आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिषदेचा हा निर्णय आता समोर येताना दिसतोय। साहित्य परिषदेच्या बैठकीत या संदर्भातला निर्णय झालेला आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर या संदर्भातला पुढचा निर्णय घेतला जाणार आहे। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। प्रशांत, 27 ते 29 मार्च दरम्यानचं नाशिकमधलं साहित्य संमेलन स्थगित करण्यात आलेलं आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? नक्कीच आपल्याला माहिती आहे की कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्याची खरं तर ही नामुष्की उडवली आहे। दर 12 वर्षांनी खरं तर कुंभमेळा नाशिकमध्ये भरतो आणि याच ठिकाणी हा सारस्वतांचा मेळा भरणार होता, पण तिसऱ्यांदा हा मिळालेला बहुमान कोरोनामुळे यंदा स्थगित करण्यात आलाय। कारण गेल्या 15 दिवसापासून कोरोनानं खूप मोठ्या प्रमाणावर पुन्हा डोकं वर काढलंय। दररोज रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ कायम आहे। त्यातच नाशिक शहर हा सुद्धा हॉटस्पॉट झालाय। शहरात अजून सुद्धा 350 प्रतिनिधी क्षेत्र आहे। अशा परिस्थितीत साहित्य संमेलन भरवण्यामागे अनेक मतप्रवाह समोर आले आणि त्यातच एक मोठी घडामोड घडली। पालकमंत्री छगन भुजबळ जे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत, त्यांनाही कोरोनाची लागण झाली आणि त्यांना क्वारंटाईन व्हावं लागलं। सरकारने 50 लाख जरी मंजूर केले असले तरी जिल्ह्यातील आमदार खासदारांकडून निधी संकलनासाठी मोठा निर्णय झाला। प्रत्येकी 10 लाख देण्याचा निर्णय झाला, पण त्यांच्याकडनं सुद्धा 5 लाखच मिळू शकतात हे स्पष्ट झालं असल्यानं या साहित्य संमेलनाचं आर्थिक गणित काहीसं बिघडलं होतं। खरं तर हे गणित सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू झाला होता, पण पालिकेनं सुद्धा कोरोना काळात पालिकेचं उत्पन्न कमी झालं, याचमुळं पैसे देण्याला असमर्थता दाखवली होती। अनेक उद्योजकांनी टाळाटाळ सुरू केली। आर्थिक अडचणी एक वेळ सुटल्या असत्या, पण कोरोनामुळे अनेक सरकारी बंधनं होणाऱ्या कार्यक्रमांवर लागू आहे। अशा परिस्थितीत या संमेलनासाठी देशभरातून येणाऱ्या प्रत्येकाची काळजी घेणं एक मोठं आव्हान होतं। अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारला अहवाल सादर केला आणि साहित्य महामंडळानं हा निर्णय घेतला। अजिंक्य, बिलकुल प्रशांत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। कोरोनामुळे साहित्य संमेलन स्थगित करण्यात आलेलं आहे आणि जी बैठक पार पडली साहित्य परिषदेची, त्या बैठकीदरम्यान हा निर्णय घेतला गेलेला आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय। नाशिक शहर हे कोरोनाचं हॉटस्पॉट ठरतंय की काय, अशी सध्याची आकडेवारी एकंदरीतच बघितल्यावर दिसतंय आणि या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेलेला आहे। याच संदर्भात प्रतिक्रिया आता आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत साहित्यिक सदानंद मोरे सर आहेत फोन लाईनवरनं। सर, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये। नाशिकमध्ये होणारं साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हे त्याचं कारण आहे। सर, आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? नाही, पहिली गोष्ट म्हणजे हा निर्णय अपेक्षित होताच, कारण खरोखर प्रादुर्भाव झालेला आहे आणि तो वाढतोय कोरोना। त्यामुळं हे अत्यंत शहाणपणाचं पाऊल आहे, त्याबद्दल अभिनंदन केलं पाहिजे महामंडळाचं आणि सगळ्या संबंधितांचं। सर, पण या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आपल्याला माहिती आहे की अनेक मुद्दे आहेत। कोरोनाचं तर कारण आहेच, सोबतच अनेक लोक देखील कोरोनाच्या मुळे बाधित झालेले आहेत। त्यामुळे आपण जसं म्हणालात की एक चांगलाच निर्णय, पण नेमकं हे साहित्य संमेलन केव्हा घेतलं जाईल, पुढे त्याचं नेमकं काय नियोजन असेल याबद्दलची माहिती अजून समोर आलेली नाहीये। त्यामुळे डिजिटल साहित्य संमेलन किंवा व्हर्च्युअली साहित्य संमेलन वगैरे घेतलं जावं असं वाटतं का? त्याबद्दलचं काही नियोजन व्हावं असं वाटतं का? की जोपर्यंत कोरोना नीट आटोक्यात येत नाही तोपर्यंत नाशिक काय कुठे संमेलन घेणं योग्य नाही। आता त्याला पर्याय म्हणून काही करायचं का, दुसरं ऑनलाईन करायचं का किंवा आणखी काय करायचं का, आता हा निर्णय घेईल महामंडळ आणि आपण असं म्हणूयात की महामंडळाचे सगळे लोक सुज्ञ आहेत, तो योग्य ते निर्णय घेतील आणि तसा निर्णय घ्यायला ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो, बळ देवो, असं आपण म्हणू शकतो। बिलकुल सर, खूप खूप धन्यवाद। आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। सदानंद मोरे होते आपल्यासोबत आणि एक खूप चांगलं पाऊल उचललं गेल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो गेल्या काही दिवसांपासून वाढतोय। राज्यातले रुग्ण देखील कोरोनाचे वाढत आहेत। नाशिकमध्ये देखील रुग्णसंख्या वाढते आणि या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे नाशिकमध्ये होणार होतं 27 ते 29 मार्च दरम्यानचं, ते स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहे। परवा पवार यांनी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केलेला होता। त्यात राज्याचा विकास दर उणे 8% इतका असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। कोरोनाचा मोठा फटका देशासह राज्याला बसला असून राज्याच्या उत्पन्नात 1,56,000 कोटींची तूट झालेली आहे। राज्यात केवळ
कृषी आणि संलग्न क्षेत्रातच सकारात्मक 11.7% वाढ अपेक्षित आहे। बाकी सगळीकडे उणे वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। तर एप्रिल ते डिसेंबर दरम्यान राज्यात महसुली जमा 50.8% इतकी आहे। त्यामुळे या सगळ्यातून अजित पवार कसा मार्ग काढणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल। अजित पवार उद्या अर्थसंकल्प